परमेश्वराच्या गौरवशाली नावात प्रगटीकरणाचं गहन शिक्षण घेणाऱ्या प्रत्येकांचे मी मनापासून आभार मानत आहे. परत एकदा देवाने त्याच्या पवित्र चरणापाशी येण्याची एक सुंदरशी संधी तुम्हाला आणि मला दिली, याबद्दल मी प्रभूची मनापासून आभार मानत आहे. आज आपण प्रगटीकरणाचं पुस्तक अध्याय 5 आणि वचन 11 आणि वचन 12 कडे आपलं लक्ष आपण केंद्रित करणार आहोत. आणि मागच्या क्लासमध्ये आपण पाहिलं की जे लोक प्रभू येशू ख्रिस्ताच्या गुप्त आगमनात स्वर्गाच्या राज्यात उचलल्या गेलेत, ते याजक बनून त्यांनी देवाची सेवा केली. मग याजकांचं काम काय? तर देवाचं वचन शिकवणे, नंबर 2 देवाची सेवा करणे, आणि नंबर 3 देवाच्या जवळ राहून यज्ञ करणे. तर या सर्व गोष्टी आपण मागच्या क्लासमध्ये पाहिलेल्या आहेत. जर तुम्ही मागच्या क्लासमध्ये नसाल तर ऑडिओ ऐकून ते संदेश तुम्ही ऐकू शकता. आज आपण प्रगटी अध्याय 5 आणि वचन 11 आणि 12. तेव्हा मी पाहिले तो राजासन, प्राणी आणि वडील यांच्या भोवती अनेक देवदूतांची वाणी ऐकू आली, आणि त्यांची संख्या आयुत्यांचे आयुत्ते व सहस्रांचे सहस्र होती. ते मोठ्याने म्हणत होते, वधलेला कोकरा सामर्थ्य, धन, ज्ञान, बल, सन्मान, गौरव व धन्यवाद हे घेण्यास योग्य आहे. प्रभू परमेश्वर या संपूर्ण वचनाच्या द्वारे आम्हा प्रत्येकांना आशीर्वादित करू. तर तेव्हा मी पाहिले तो राजासन, त्यानंतर प्राणी आणि वडील यांच्या अवतीभोवती अनेक देवदूतांची वाणी ऐकू आली, आणि पात्मा नावाच्या बेटावर जो स्वर्गदूत, जो योहान जे प्रगटीकरण लिहित आहे, जे प्रगटीकरण पाहत आहे, त्याने पाहिलं की एक राजासन मला दिसत आहे, ज्यावर परमेश्वर बसला. नंबर 2 4 प्राणी मला दिसत आहे. ते पवित्र पवित्र म्हणून देवाची उपासना करतात. आणि 24 वडील जे आसनावर बसून पांढरे शुभ्र वस्त्र घालून, सोन्याचा मुकुट घालून देवाचा धन्यवाद करताना मला दिसतात. ह्या गोष्टी पाहिल्याच्या नंतर परत त्यांनी 4थी गोष्ट पाहिली. आणि ती 4थी गोष्ट काय? अनेक देवदूतांची वाणी, अनेक देवदूतांची वाणी. आणि त्याने ऐकली, आणि त्या देवदूतांची संख्या आयुत्यांचे आयुत्य आणि सहस्रांचे सहस्र होते. आणि ते अनेक आयुत्यांचे आयुत्य आणि सहस्रांचे सहस्र असणारे जे स्वर्गदूत त्या ठिकाणी होते, त्यांची वाणी ऐकली. आणि ती वाणी कशी होती? त्या वाणीत काय होतं? तर वचन 12 आम्हाला सांगते की ते मोठ्याने म्हणत होते, वधलेला कोकऱ्याचे सामर्थ्य, नंबर 2 त्याचे धन, नंबर 3 त्याचं ज्ञान, नंबर 4 त्याचं बल, नंबर 5 त्याचा सन्मान, नंबर 6 त्याचा गौरव, आणि नंबर 7 त्याचा धन्यवाद हे घेण्यास योग्य आहे. म्हणजे या ठिकाणी आपण बघत आहे की आयुत्यांचे आयुत्य आणि सहस्रांचे सहस्र असणारे स्वर्गदूत सुद्धा प्रभू येशूचा धन्यवाद करताना, प्रभू येशूची स्तुती करताना आपल्याला दिसत आहे. या अगोदर आपण 4 प्राणी पवित्र पवित्र म्हणून देवाची आराधना करताना पाहिलं. त्यानंतर 24 वडील आपल्या सोन्याचा मुकुट देवाच्या पायाजवळ ठेवून परमेश्वराचा धन्यवाद करताना आपण पाहिलं. त्यानंतर पवित्र जणांच्या प्रार्थना
यांनी सुद्धा परमेश्वराचा धन्यवाद करताना पाहिलं, परंतु आता प्रभू येशू ख्रिस्ताचा धन्यवाद करण्यासाठी, प्रभू येशू ख्रिस्ताचा जय जयकार करण्यासाठी आता आयुत्यांचे आयुत्य आणि शस्त्रांचे शस्त्र इतके मोठे अगणित, कोणाला मोजता येणार नाही, कोणाला त्याची संख्या काढता येणार नाही. आकाशातील तारे कदाचित मोजता येईल, डोक्यावरचे केस कदाचित मोजता येईल, समुद्रातील वाळू कदाचित मोजता येईल, परंतु हे आयुत्यांचे आयुत्य, शस्त्रांचे शस्त्र हे कोणालाही कधीही केव्हाही मोजता येणार नाही. अशा प्रकारचे स्वर्गदूत त्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या पुढे, ज्या प्रभू येशू ख्रिस्ताने गुंडाळी आपल्या हातात घेतली, ज्या प्रभू येशू ख्रिस्ताने गुंडाळी फोडून काढली, ज्याच्या मध्ये 7 महाभयंकर पिढा ज्या या जगात येणार त्याची माहिती दिली, तो सर्व जगासाठी वधस्तंभावर बलिदान झालेला कोकऱ्याचं सामर्थ्य, त्या कोकऱ्याचं सामर्थ्य, धन, ज्ञान, बल, सन्मान, गौरव आणि धन्यवाद घेण्यास योग्य अशा प्रकारे त्यांनी परमेश्वराची स्तुती आणि परमेश्वराची आराधना केलेली आपल्याला दिसत आहे. आणि म्हणून देवाचे प्रिय लोक हो, स्वर्गात ज्या देवाने स्वर्गदूतांची निर्मिती केली, स्वर्गात ज्या देवाने 24 वडिलांना आसन दिलं, स्वर्गात 4 प्राणी जे पवित्र पवित्र म्हणून देवाची उपासना करतात आणि हे आयुत्यांचे आयुत्य आणि शस्त्रांचे शस्त्र स्वर्गदूत परमेश्वराचा धन्यवाद करतात. मग तुम्ही आणि मी त्याच देवाची लेकरं नाहीत का? तुम्ही आणि मी त्याच परमेश्वराचे निवडलेले लोक नाहीत का? आज मानव देवाची स्तुती करण्यामध्ये असमर्थ ठरत आहे. आज मानव देवाची उपासना, देवाचा जय जयकार करण्यामध्ये असमर्थ ठरत आहे. प्रियांनो, तुम्हाला आठवते का परमेश्वराने मनुष्याची निर्मिती का केली? त्यांनी प्रार्थना करावं म्हणून का? त्यांनी देवाकडे मागणी करावं म्हणून का? या मानव श्रीमंताचे आशीर्वाद त्यांनी देवापासून प्राप्त करून घ्यावे म्हणून परमेश्वराने मानवाची निर्मिती केली असेल का? नाही. मनुष्याला निर्माण करण्याच्या पाठीमाग देवाचा सर्वात मोठा उद्देश आणि सर्वात मोठं प्रगटीकरण हे होतं की स्वर्गात ज्याप्रमाणे आयुत्यांचे आयुत्य, शस्त्रांचे शस्त्र स्वर्गदूत माझी उपासना करतात, माझी आराधना करतात, माझा जय जयकार करतात, तशाच प्रकारे मी निर्माण केलेले, माझ्या प्रतिरूपाचे बनवलेले माझ्या लेकरांनी सुद्धा माझी उपासना मनापासून करावं, माझी आराधना मनापासून करावं, यासाठी परमेश्वराने मानवाची निर्मिती केलेली आहे. तुम्हाला वचन पाहिजे का? उत्पत्ती 1 आणि 26 ते 28 मध्ये जर तुम्ही पाहाल, मग परमेश्वराने आपल्या प्रतिरूपाचा मनुष्य निर्माण केला, आपल्या प्रतिरूपात त्याला निर्माण केलं, नर आणि नारी असे निर्माण केले. आणि लगेचच देवाने त्यांना कोणता आशीर्वाद दिला की तुम्ही फलद्रूप व्हा, तुम्ही बहुगुणित व्हा, तुम्ही पृथ्वीला व्यापून टाका. हा सर्वात मोठा आशीर्वाद दिला. त्यानंतरचा आशीर्वाद, आकाशातील तारे, समुद्रातील वाळू आणि पृथ्वीवरचे प्राणी यावर तुम्ही सत्ता गाजवा. इतके मोठे आशीर्वाद फलद्रूप होण्याचे,
बहुगुणित होण्याचे आणि पृथ्वीला व्यापून टाकण्याचे आशीर्वाद दिले आणि आकाशातील तारे, समुद्रातील वाळू आणि जंगलातील प्राण्यांवरती सत्ता गाजवा हे सर्वात मोठे आशीर्वाद देऊन परमेश्वराचा गौरव करण्यासाठी, परमेश्वराची उपासना करण्यासाठी देवाने मानवाची निर्मिती केली. मग प्रियांनो, 4 प्राणी देवाचा धन्यवाद करतात, 24 वडील देवाचा धन्यवाद करतात, आयुत्यांचे आयुत्य, सहस्रांचे सहस्र, स्वर्गदूत देवाचा धन्यवाद करतात. मग पवित्र जन जे तुम्ही आणि मी निवडलेले आहोत, ज्या तुमच्या आणि माझ्या प्रार्थना देवाच्या पवित्र चरणापाशी जाणारे आहेत, तुम्हाला आणि मला परमेश्वराचा धन्यवाद, परमेश्वराची स्तुती करणं किती महत्वाचं आहे, किती महत्वाचं आहे. आज 5 वाजता मी श्रीरामपूर मध्ये दवाखान्यामध्ये चेकअप करण्यासाठी गेलो आणि माझ्या गाडीत पेट्रोल फार कमी होतं आणि मला असं वाटलं की या रोडनं 5 ते 6 पेट्रोल पंप आहे, आपण पेट्रोल टाकावं. पहिल्या पेट्रोल पंपवर गेलो, पेट्रोल नाही म्हटले. त्यानंतर गाडी चालवत चालवत पुढे गेलो, दुसऱ्या पेट्रोल पंपवर गेलो, ते म्हटले पेट्रोल समाप्त आहे. परत चालत चालवत पुढे गेलो, तिसऱ्या पेट्रोल पंपवर गेलो, ते पण म्हटले बंद आहे. चौथ्या पेट्रोल पंपाशी गेलो, तिथेही बंद आहे. 5व्या पेट्रोल पंपाशी गेलो, तिथेही बंद आहे. 6व्या पेट्रोल पंपाशी गेलो, तिथेही बंद आहे. आणि शेवटचा 7वा पेट्रोल पंपाशी गेलो, तिथेही बंद आहे, पेट्रोलच नाही. मग कसं बस हॉस्पिटल पर्यंत पोहोचलो, चेकअप केला आणि तिथून निघून माझ्या 3 मित्रांना फोन केले की म्हटलं मला कब्बर चहा नका पाजू, पण कब्बर तुमच्या गाडीतलं पेट्रोल जर द्याल तर मी माझ्या घरापर्यंत पोहोचेल. एक म्हटला मी नगरला निघालो, दुसरा म्हटला मी प्रार्थनेला बाहेर आहे, तिसरा म्हटला माझ्याकडे पेट्रोल नाही, काय करावं समजत नव्हतं. अंधार पडलेला होता. एकटा मुलगा घरी बाजार माझा एका दुकानात ठेवून दिलेला होता. आता कसं करावं? 16 ते 17 किलोमीटरचं अंतर आहे. आणि प्रियानो, देवाचा धन्यवाद केला, देवाची स्तुती केली, टाकीवर हात ठेवला आणि मनातल्या मनात प्रार्थना केली की प्रभू, आता माझ्याकडे काहीच पर्याय नाही, पेट्रोल पंप बंद आहे, दोस्त मित्र मला साथ देऊन नाही राहिले, ते पण बाहेर आहेत, घरी जाणं गरजेचं आहे, मुलगा एक घरी आहे, बाजार एका ठिकाणी आहे, संध्याकाळी एक वाढदिवसाच्या कार्यक्रमाला मला जायचं आहे, आता मी काय करू? आणि मोठ्या विश्वासाने देवाचा धन्यवाद, देवाची स्तुती केली, प्रार्थना नाही केली, देवाची स्तुती, देवाची आराधना करून टाकीकडे पाहिलं, देवाला प्रार्थना करत देवाचा धन्यवाद केला आणि गाडीला किक मारले. तुम्हाला सांगू द्या प्रियांनो, तिथून जे गाडी माझी आली, थेट टाकळीबांधच्या पलीकडे एक पेट्रोल पंप होता, त्यांना मी फोन केला, तिथे पेट्रोल आहे. तिथपर्यंत 15 ते 16 किलोमीटर गाडी आरामात गेली, आरामात वापस आले. कुठल्याही प्रकारचं व्यत्यय आणि कुठल्याही प्रकारचे संकट आलेले नाहीत, कुठल्याही प्रकारच्या समस्या त्या ठिकाणी आल्या नाहीत. का? कारण ज्या देवावर मी विश्वास ठेवतो, ज्या देवाकडे मी प्रार्थना करतो, ज्या देवाकडे मी याचना करतो, तो परमेश्वर बुद्धी आणि सामर्थ्याच्या पलीकडे आशीर्वाद देणारा आणि आमच्या प्रार्थनेचं उत्तर देणारा असा तो पवित्र देव आहे. आणि म्हणून आयुत्यांचे आयुत्य, सहस्रांचे सहस्र, ज्याप्रमाणे स्वर्गदूत पवित्र पवित्र म्हणून परमेश्वराचा धन्यवाद, परमेश्वराची स्तुती आणि परमेश्वराची आराधना करतात, तशाच प्रकारे प्रियांनो, देवाची आराधना करण्यासाठी, देवाची उपासना करण्यासाठी, देवाची महिमा करण्यासाठी ज्या परमेश्वराने तुम्हाला आणि मला पाचारण केलेलं आहे, त्या देवाचा धन्यवाद तुम्ही जर कराल तर तुमच्या प्रत्येक कठीण परिस्थितीत
परमेश्वर तुम्हाला सहाय्य आणि मदत केल्याशिवाय राहणार नाही. तुमच्या कठीण परिस्थितीत तो तुम्हाला उचलून धरल्याशिवाय राहणार नाही. मग आता पात्मा नावाच्या बेटावर जो योहान आहे त्याने पाहिलं की आयुत्यांचे आयुत्य आणि सहस्रांचे सहस्र अशा प्रकारचे स्वर्गदूत परमेश्वराची उपासना करताना त्याने पाहिलं, परमेश्वराची आराधना करताना पाहिलं. आणि मग परमेश्वराची उपासना आराधना करताना वचन प्रगटी 5 आणि वचन 12 मध्ये त्यांनी 7 प्रकारचे शब्द वापरलेले आहेत. त्यापैकी पहिला शब्द वापरला वतलेल्या कोकऱ्याचे सामर्थ्य, दुसरा शब्द वापरला धन, तिसरा शब्द वापरला तिसरा शब्द वापरला ज्ञान, चौथा शब्द वापरला बल, पाचवा शब्द वापरला सन्मान, सहावा शब्द वापरला गौरव आणि 7वा शब्द वापरला काय? धन्यवाद. तर हे जे आयुत्यांचे आयुत्य आणि सहस्रांचे सहस्र जे स्वर्गदूत आहेत ते परमथोर परमेश्वराचे, प्रभू ख्रिस्ताचे आणि पवित्र आत्म्याचे कशा प्रकारे स्तुती करतात, कशा प्रकारे आराधना करतात, तर ते मोठ्याने म्हणाले वतलेल्या कोकऱ्याचे सामर्थ्य, वतलेल्या कोकऱ्याचे सामर्थ्य हा पहिला शब्द वापरलेला आहे. सामर्थ्य या शब्दाचा अर्थ काय आहे? आपल्या अशक्तपणात मिळणारी शक्ती. सामर्थ्य या शब्दाचा अर्थ काय आहे की आपल्या अशक्तपणात आपल्याला मिळालेली शक्ती. मग अशक्तपणात मिळालेली शक्ती कोणापासून मिळते? बदलेल्या कोकऱ्यापासून. बदलेल्या कोकऱ्यापासून आपल्याला सामर्थ्य मिळते, एक प्रकारची ताकद मिळते, एक प्रकारची शक्ती मिळते. आणि तुम्हाला जर ते वचन पाहिजे असेल तर 2 कोरिंथ अध्याय 12 7 ते 9 जर तुम्ही पाहाल तर या ठिकाणी संत पौल म्हणतो की प्रगटीकरणाच्या विपुलतेमुळे मी चढून जाऊ नये म्हणून माझ्या शरीरात एक काटा म्हणजे मला ठोसे मारण्याकरता सैतानाचा एक दूत ठेवण्यात आला होता. मी फार चढून जाऊ नये म्हणून तो त्या ठिकाणी माझ्या पोटात ठेवण्यात आला आणि यापासून हा काटा माझ्यापासून दूर व्हावा म्हणून मी बायबल सांगते 3 वेळेस मी प्रभूकडे प्रार्थना केली. वचन 9 सांगते परंतु प्रभू परमेश्वराने त्यांना उत्तर दिलं माझी कृपा तुला पुरेशी आहे कारण अशक्तपणातच. बघा इथं शब्द वापरला कारण अशक्तपणातच माझी शक्ती पूर्णतास येते म्हणून ख्रिस्ताच्या सामर्थ्याची छाया माझ्यावर राहावी म्हणून मी विशेष करून आपल्या अशक्तपणाची प्रौढी फार आनंदाने मिरवत आहे. तर मी प्रगती करण्याच्या ज्ञानाने चढून जाऊ नये म्हणून मला ठोसे मारण्याकरिता माझ्या शरीरात एक सैतानाचा दूत म्हणजे एक काटा ठेवण्यात आला. आता काट्याचं काम काय आहे? टोचणे. काट्याचं काम काय आहे? टोचणे. कदाचित तुम्ही शेतकऱ्याचे मुलं असाल तर तुम्ही 25 वर्षाच्या 30 वर्षाच्या अगोदरचा काळ बघा. त्यावेळेस गरिबीमुळे अनेकांना चपला मिळत नव्हत्या. माझ्या जीवनात ती साक्ष आहे. कारण परिस्थिती नाजूक होती आणि त्यावेळेस चप्पल पायामध्ये राहत नव्हती आणि सुट्टीच्या दिवसामध्ये बोरं खाण्यासाठी, काडबोरं खाण्यासाठी, आवळे खाण्यासाठी, आंबे चोरून आणण्यासाठी, टरबूज चोरण्यासाठी इकडून तिकडं तिकडून इकडं मी आणि माझे मित्र जात होतो. आणि त्यावेळेस पायात चप्पल नसल्यामुळे काटा टोचायचा. इतका भयंकर रीतीने काटा टोचायचा की काढता काढता निघत नव्हता. आणि त्यावेळेस संध्याकाळच्या वेळेस आमची आई किंवा आमच्या बहिणी त्या काटा काढत होत्या आणि इतका प्रकारचा त्रास त्या काट्याचा होत होता.
काट्याचं काम टोचणे आहे, वेदना देणे आहे, पीडा देणे आहे. अशाच प्रकारे संत पौलाच्या पोटामध्ये टोचण्यासाठी एक शैतानाच्या दूताचा काटा ठेवला आणि इतका भयंकर त्याला त्रास होता की तुम्हाला काय सांगू. यापासून देवाने बाहेर काढावा म्हणून 3 वेळेस त्यांनी प्रार्थना केली. पहिल्यांदा देवाने ऐकले, उत्तर दिलं नाही. दुसऱ्यांदा देवाने ऐकले, उत्तर दिलं नाही. तिसऱ्यांदा देव काय म्हटला, माझी कृपा तुझ्या बरोबर आहे. तुझ्या अशक्तपणात तुला सामर्थ्य देण्यासाठी, शक्ती देण्यासाठी माझी कृपा तुझ्या जवळ आहे. आणि म्हणून हे आयुत्यांचे आयुक्त आणि सहस्रांचे सहस्र हे जे स्वर्गदूत परमेश्वराचा धन्यवाद करताना पहिला शब्द वापरला, बदलेल्या कोकऱ्याचं सामर्थ्य. तर बदलेल्या कोकऱ्याचं सामर्थ्य तुमच्यावर आणि माझ्यावर आहे, यासाठी की आपल्या अशक्तपणात आपल्याला शक्ती मिळावी. म्हणून तुम्ही सुद्धा परमेश्वराचा धन्यवाद, परमेश्वराची स्तुती आणि परमेश्वराचा गौरव करू शकता, कारण सामर्थ्य देवापासून मिळते. आपल्या अशक्तपणात सशक्तपणाचं सामर्थ्य देवापासून आपल्याला मिळते. परमेश्वराचा अभिषेक देवापासून आपल्याला मिळते. असंभव गोष्टी संभव करण्याचं सामर्थ्य देवापासून आपल्याला मिळते. प्रभूला धन्यवाद, प्रभूची स्तुती असो. दुसरा कोणता शब्द वापरला, धन. बघा, धन. धन कोणापासून मिळते, बोला ना. धनाची निर्मिती कोणी केली, माझा आवाज येतो का सगळ्यांना? अरे माझा आवाज येतो की नाही? धनाची निर्मिती कोणी केली? धनाची निर्मिती परमेश्वराने केलेली आहे. धनाच्या निर्मितीचा शक्तिमान परमेश्वर आहे. आणि म्हणून धन हे देवापासून आपल्याला मिळणार आहे. धन हे जिवंत देवापासून आपल्याला मिळणार आहे. तर पहिली गोष्ट आपण सामर्थ्य पाहिलं. दुसरी गोष्ट आहे, धन देवापासून मिळते. जगातलं धन हे कोण्या कामाचं? जगातलं धन हे मनुष्याला कधी सुखी राहू देत नाही. जगातलं धन हे मनुष्याला कधीच यशस्वी होऊ देत नाही. परंतु स्वर्गातलं जे धन आहे ते आपल्या बुद्धी आणि आपल्या सामर्थ्याच्या पलीकडलं धन आहे. आणि हे जे धन आहे हे स्वर्गातील पित्यापासून आपल्याला प्राप्त होते. हे जे धन आहे हे स्वर्गातील जिवंत देवापासून आपल्याला मिळत आहे. आणि म्हणून पृथ्वीवरच्या धनाकडे लक्ष देऊ नका, तर स्वर्गातून मिळणारं जे धन आहे ते टिकणारं आहे. स्वर्गातून मिळणारं आशीर्वादाचं जे धन आहे ते आपल्या सोबत राहणार आहे. स्वर्गातून मिळणाऱ्या आशीर्वादाचं जे धन आहे ते आपल्या सोबत राहणार आहे. आणि म्हणून प्रगती 5 आणि वचन 11 मध्ये ते स्वर्गदूत म्हणतात की धन परमेश्वरापासून आम्हाला प्राप्त झालं. धन जिवंत देवापासून आम्हाला प्राप्त झालं. आणि म्हणून जगातलं धन हे आपल्यासाठी लाभदायक नाही. आणि जगाच्या धनाच्या पाठीमाग लागण्यात अर्थ नाही. तर परमेश्वरापासून मिळणारं आशीर्वादाचं धन आपल्यासाठी अतिशय महत्वाचं आहे. आता जगातलं धन आपल्यासाठी का महत्वाचं नाही, त्या प्रश्नाचं उत्तर देताना याकोबाचं पत्र अध्याय 5 आणि वचन 1, 2 आणि 3 पहा बरं. याकोबाचं पत्र अध्याय 5 आणि वचन 1 ते 3 या ठिकाणी देवाचं वचन सांगते, अहो धनवानांनो,
जे क्लेश तुम्हाला होणार आहे त्याविषयी रडून आकांत करा. तुमचे धन नासले आहे, तुमच्या वस्त्रांना कसर लागली आहे, तुमचे सोने व तुमचे रुपे यावर जंग चढला आहे आणि त्याचा तो जंग तुम्हा विरुद्ध साक्ष होईल आणि तो अग्निप्रमाणे तुमचा देह खाईल. शेवटच्या दिवसासाठी तुम्ही धन साठवलेलं आहे. प्रियानो, स्वर्गातून मिळालेलं धन हे आपल्यासाठी लाभदायक आहे, हे आपल्यासाठी आशीर्वादित आहे. परंतु जगातलं हपापाचं धन हे सार्वकालिक नरकात नेणार आहे. आणि म्हणून धन मिळवा, परंतु स्वर्गातील पित्यापासून. संपत्ती कमवा स्वर्गातील पित्यापासून. त्याच्या आशीर्वादाने जे काही तुम्ही कमवाल त्यावर परमेश्वराचा आशीर्वाद राहू द्या. जर तुम्ही 1000 कमावता आणि 100 रुपये दशांश देवाला देता तर ते 900 रुपयावर देवाचे स्वर्गातून आशीर्वाद मिळतो. त्याला म्हणतात स्वर्गीय धन. तुम्ही महिन्याचे 10,000 कमावता आणि 1,000 देवाच्या मंदिरात देता तर स्वर्गातून जे आशीर्वाद मिळतात 9,000वर त्याला म्हणतात स्वर्गातलं धन. पृथ्वीवरचं धन कोण्या कामाचं नाही. आणि जे लोक पृथ्वीवर आपलं धन कमावण्याचा प्रयत्न करत आहे, पृथ्वीवर आपलं धन प्राप्त करण्याचा प्रयत्न करत आहेत, देवाचं वचन याकोबाचं पत्र अध्याय 1 आणि अध्याय 5 1 ते 3 मध्ये देव म्हणतो, अहो धनवानांनो, म्हणजे ज्यांनी पैसा कमावलेला आहे, जे श्रीमंत झालेले आहेत, जे सोनं चांदी हिरे मोती स्वतःसाठी ठेवलेले आहेत, जे धनाच्या पाठीमागे पळत आहेत, त्यांना जे क्लेश होणार आहे त्याविषयी रडा, त्याविषयी आक्रोश करा. का? कारण वचन 2 तुमचं धन नासलं आहे. नंबर 2 तुमच्या वस्त्रांना कसर लागली आहे. आणि वचन 3 तुमचे सोने आणि तुमचे रुपे यावर जंग चढलेला आहे आणि त्याचा जंग तुम्हा विरुद्ध साक्ष देत आहे. अग्निप्रमाणे तुमचा देह खात आहे, कारण शेवटच्या दिवसासाठी तुम्ही हे धन साठवून ठेवलेलं आहे. शेवटच्या दिवसासाठी. परमेश्वराचे प्रिय लोक हो, देवाच्या वचनाचा पॉइंट समजून घेण्याचा तुम्ही प्रयत्न करा. स्वर्गातील पित्यापासून मिळणारं धन हे आपल्यासाठी फायदेशीर आहे, हे आपल्या हिताचं आहे, हे आपल्यासाठी आशीर्वादाचं आहे. परंतु जगाचं धन हे आपल्यासाठी फायदेशीर नाही. म्हणून परमेश्वराचं वचन सांगते, अहो धनवानांनो, जे नरकात क्लेश तुम्हाला होणार त्याविषयी रडा, आकांत करा, कारण तुमचं धन नासलं आहे, तुमचे रुपये नासले आहेत, त्यांच्यावर जंग चढलेला आहे, सोने रुपयावर जंग चढलेला आहे आणि अग्निप्रमाणे तुमचा देह खाणार आहे. आणि म्हणून धन, संपत्ती, पैसे, कपडे या सर्व गोष्टीपेक्षा स्वर्गातील पित्याचं धन मिळवणं फार महत्वाचं आहे. म्हणून प्रगटी 5 आणि वचन 11 मध्ये आयुत्यांचे आयुत्य, शस्त्रांचे शस्त्र स्वर्गदूत. पहिला शब्द म्हणतात वदलेल्या कोकऱ्याचं सामर्थ्य देवापासून आम्हाला मिळते, म्हणजे ती एक प्रकारची ताकद आहे. दुसरा शब्द वापरला धन आम्हाला स्वर्गातील पित्यापासून मिळते, धन आम्हाला स्वर्गातील परमेश्वरापासून मिळते आणि देवापासून मिळणारं धन हे आशीर्वादित धन आहे आणि ते आपल्याला कधी लज्जित आणि फचित होऊ देत नाही. प्रभूला धन्यवाद, प्रभूची स्तुती असो. तिसरा शब्द कोणता वापरला? प्रगटी 5 आणि वचन 12 मध्ये. प्रगटी 5 आणि वचन 12 मध्ये
तिसरा शब्द कोणता वापरला? ज्ञान परमेश्वरापासून आम्हाला मिळते. सॉरी, मी या अगोदर 10 आणि 11 वचन म्हणत होतो, परंतु 11 आणि 12 आहे. तर तिसरा जो शब्द वापरला, आणि तो शब्द काय? पहिला शब्द सामर्थ्य, हे आपण पाहिलं. दुसरा शब्द धन, ते आपण पाहिलं. आणि आता 7व्या शब्दापैकी तिसऱ्या नंबरचा जे शब्द आहे ज्ञान, हे परमेश्वरापासून मिळते. ज्ञान हे देवापासून आम्हाला मिळते, स्वर्गातील पित्यापासून आम्हाला मिळते. प्रियांनो, कालच्या रविवारी नेवासा फाट्यावरून एक परिवार आमच्या चर्चमध्ये आलेला. मी त्यांना कधी पाहिलं मला आठवत नाही, पण त्यांनी मात्र मला पाहिलेलं आहे असं ते मला सांगत होते. एका काळात त्यांनी माझा उपदेश ऐकला हे पण ते सांगत होते. आणि ते, त्यांची पत्नी आणि त्यांचा मुलगा तिघे जण काल चर्चमध्ये आलेत. आणि येताना त्यांनी पेढे पण आणले. म्हटलं पेढे कशासाठी? तर म्हटलं आमचा मुलगा 12वी पास झाला. प्रभूला धन्यवाद. त्यानंतर मोठमोठाले 2 खोके त्यांनी उघडले. मोबाईल म्यूट कराल का प्लीज? मोबाईल म्यूट करा शशिकला ताई. आणि त्यानंतर त्यांनी मोठमोठाले 2 खोके उघडले आणि त्याच्यामध्ये मोठमोठाले 2 पंखे होते. आणि ते म्हणाले की आम्ही हे 2 पंखे तुमच्या चर्चला देत आहे. म्हटलं कशासाठी? का बरं? मला विषय समजला नाही. आणि त्यावेळेस त्या मॅडम, बोर्डे मॅडम, त्यांनी आपल्या हातात माईक घेतला आणि त्यांनी साक्ष दिली की मागच्या वर्षी आम्ही या चर्चमध्ये आलो होतो आणि या चर्चमधली भक्ती, उपासना, आराधना हे पाहून, देवाचं वचन ऐकून आम्ही आशीर्वादित झालो. आणि अशा पिरियडमध्ये त्या म्हटल्या माझा मुलगा बिमार होता, आजारी होता आणि 12वीचे पेपर देण्यासाठी त्याच्याकडे पाहिजे तेवढा अभ्यास नव्हता. आणि मग त्या सांगत होत्या की आम्ही आमच्या मुलासाठी प्रार्थना या मंदिरात केली. आम्ही आमच्या मुलाचं समर्पण या मंदिरात देवाच्या हातात केलं आणि म्हटलं की देवा, आमच्या मुलाला ज्ञान देशील, आमच्या मुलाला बुद्धी देशील आणि आमचा मुलगा जर पास करशील तर आम्ही या चर्चला काहीतरी भेट देईल. आणि माझा मुलगा आजारी असताना, त्याचा अभ्यास कमी असताना, जो काही त्याने छोटा मोठा अभ्यास केला त्याच्यावर परमेश्वराने ज्ञान, त्याच्यावर परमेश्वराने अभिषेक दिला आणि त्या ज्ञानाचा वापर करून त्यांनी पेपर लिहिला आणि आमचा मुलगा पास झाला. म्हणून या चर्चमध्ये आम्ही आलो आणि हे भेट देत आहोत. तर प्रियांनो, त्यांच्या साक्षीतून एक महत्वाची गोष्ट पुढे आली की ते म्हणाले की माझ्या मुलाला ज्ञान देणारा देव होता, माझ्या मुलाला बुद्धी देणारा देव होता, माझ्या मुलाला पास करण्यासाठी परमेश्वराचा सर्वात मोठा आशीर्वादाचा हात होता. आणि प्रियांनो, हे सत्य आहे. कारण आयुत्यांचे आयुत्य, सहस्रांचे सहस्र, हे जे स्वर्गदूत हे त्या राजासनाच्या पुढे उभे आहेत, 4 प्राण्यांच्या पुढे उभे आहेत, 24 वडिलांच्या पुढे उभे आहेत, 7 आत्म्यांच्या मध्ये उभे आहेत, पवित्र जनांच्या प्रार्थनेमध्ये उभे आहेत. आणि त्या ठिकाणी त्यांनी पहिला शब्द वापरला, वधस्तंभावर वधलेला कोकऱ्याचं सामर्थ्य, त्यानंतर धन आणि त्यानंतर तिसरा शब्द वापरला ज्ञान. हे परमेश्वरापासूनच मिळते. ज्ञान हे जिवंत देवापासूनच मिळते. ज्ञान हे परमेश्वरापासूनच मिळते. आणि म्हणून प्रियांनो, जगाचं ज्ञान आपल्यासाठी महत्वाचं नाही. जगाचं ज्ञान
आपल्याला देवाच्या आशीर्वादापासून दूर नेणार आहे. आपल्याला ख्रिस्ताचं ज्ञान, देवाचं ज्ञान आपल्यामध्ये असणं फार महत्वाचं आहे, कारण ज्ञान देवापासून मिळते. म्हणून फिलिप्पीकरास पत्र अध्याय 3 आणि वचन 7 आणि वचन 8 आम्हाला काय सांगते? फिलिप्पी 3 आणि वचन 7 आणि 8 सांगते, ज्या गोष्टी मला लाभाच्या होत्या त्या मी ख्रिस्तामुळे हानीच्या अशा समजलो आहे. इतकेच नाही तर ख्रिस्त येशू माझा प्रभू याच्या विषयीच्या ज्ञानाच्या श्रेष्ठत्वामुळे मी सर्व काही हानी असं समजतो. त्याच्यामुळे मी सर्व गोष्टींना मुकलो आणि त्या केर कचरा अशा लेखतो, यासाठी की मला ख्रिस्त हा मला लाभ प्राप्त व्हावा. संत पौल म्हणतो, इतकेच नाही तर ख्रिस्त येशूच्या ज्ञानाच्या श्रेष्ठत्वामुळे मी सर्व काही हानी समजतो. त्या सर्व गोष्टी मी मुकतो आणि त्या सर्व गोष्टी मी केर कचरा समजतो, यासाठी की ख्रिस्ताचं ज्ञान हे माझ्यासाठी महत्वाचं आहे. 3 किती महत्वाचे शब्द वापरले. जगाचं ज्ञान हे सर्व काय मी हानी समजतो, त्या सर्व गोष्टी मी मुकतो आणि त्या सर्व गोष्टी मी केर कचरा समजतो, असा संत पौल म्हणतो. हानीच्या समजतो, त्या गोष्टीपासून मी दूर जातो आणि केर कचरा समजतो, यासाठी की ख्रिस्ताच्या ज्ञानाचा लाभ मला मिळावा. आज तुम्ही जगाच्या ज्ञानासाठी किती प्रयत्न करतात? जगिक लोक जगाचं ज्ञान घेण्यासाठी कोणी सीईटीचे पेपर देतात, कोणी MSCIT लावतात, कोणी कॅम्प्युटर लावतात, कोणी इंग्लिशचे गणिताचे क्लासेस लावतात. 5-5, 6-6 वर्षाचे उच्च पदाचे वेगवेगळ्या प्रकारचे कोर्सेस घेतात, यासाठी की ज्ञान मिळावं. मी IPS बनेल, मी मोठा अधिकारी बनेल, मी मोठा MBBS डॉक्टर बनेल, मी वकील बनेल, मी प्रोफेसर बनेल, भरपूर काय पैसा, भरपूर काय ज्ञान मी प्राप्त करेल, यासाठी लोक खूप काय प्रयत्न करतात. यासाठी लोक जगाचं ज्ञान प्राप्त करून घेण्यासाठी लोक अतोनात प्रयत्न करतात. परंतु देवाचं वचन सांगते, ख्रिस्ताच्या ज्ञानासाठी जगातलं सर्व ज्ञानाला मी मुकलो. सर्व ज्ञान मी हानिकारक समजतो आणि ख्रिस्तासाठी सर्व ज्ञान मी केर आणि कचरा समजतो. म्हणजे पृथ्वीवरचं ज्ञान देवाच्या वचनाने केर कचरा समजलं आणि ख्रिस्ती लोकांनी, प्रार्थना करणाऱ्या लोकांनी, विश्वासी लोकांनी केर कचरा असणाऱ्या ज्ञानाला आपल्या डोक्यावर बसवलं. बायबल वाचता येत नाही, प्रार्थना करता येत नाही, गाणे म्हणता येत नाही, हे ज्ञान नाही. ख्रिस्ती लोकांमध्ये, काही लोकांमध्ये जगाचं ज्ञान, बाबा 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 बाबा, इंग्लिश बोलण्यात पुढे, हिंदी बोलण्यात पुढे, कॅम्प्युटर चालवण्यात पुढे, विमान चालवण्यात पुढे, मोठमोठाले पद घेण्यात पुढे. अरे वचन सांगते, हे मी केर कचरा समजतो. अरे वचन सांगते, हे सर्व मी हानिकारक समजतो. अरे वचन सांगते, या सर्व गोष्टी मी माझ्यापासून दूर करतो. गमालियाच्या पायाजवळ बसून ज्ञान घेणारा संत पौल, ज्ञानाने भरलेला संत पौल, विद्वान असणारा संत पौल, प्रवेशचं दर्शन होताच जिवंत देवाचं वचन त्याच्या जीवनात येताच जगातल्या प्रत्येक गोष्टीचा केर कचरा समजतं ज्ञान. आणि तुम्ही केर कचरा असणारं ज्ञान आपल्या डोक्यावर ठेवलेलं आहे. जगाच्या ज्ञानापेक्षा प्रगटीकरणाचं ज्ञान घ्या. जगातल्या ज्ञानाचा अभ्यासात आपल्या परिवाराला वाढवण्यापेक्षा देवाच्या वचनाच्या
ज्ञानामध्ये त्यांना वाढ, ज्ञानामध्ये त्यांना वाढवा. देवाच्या वचनाच्या ज्ञानामध्ये त्यांना वाढव. आणि म्हणून या ठिकाणी ज्ञान जिवंत देवापासून मिळते, ज्ञान परमेश्वरापासून मिळते. आणि म्हणून या ठिकाणी वचन 12 मध्ये 7 शब्द वापरले. त्यापैकी पहिला सामर्थ्य देवापासून आहे, दुसरा धन देवापासून आहे, तिसरं ज्ञान देवापासून आहे. बाकीच्या गोष्टी आपण उद्याच्या क्लासमध्ये पाहणार आहोत. चला यावेळेस आपण आपलं जीवन परमेश्वराच्या हातात समर्पण करूया आणि ज्या देवाने आज त्याचं ज्ञान, त्याचं धन आणि त्याचं सामर्थ्य आपल्याला दिलं त्या परमेश्वराकडे आपण प्रार्थना करूया.